सम्मा संबुद्धस्स. तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म प्रचारक पूजनीय भिक्खू संघ या 3 रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्या विश्वरत्नामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित पूजनीय भंते करुणानंदजी थेरो, पूजनीय भंते ज्ञानरक्षितजी थेरो, पूजनीय भंते धम्मबोधीजी थेरो आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो. विशेष करून ज्या धम्मसंस्काराकरिता आज आपण या ठिकाणी स्थानापन्न आहोत, तेव्हा स्मृतिशेष कचरूजी सातदिवे यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने सातदिवे परिवारामध्ये आजचा धम्मसंस्कार संपन्न होत आहे. तेव्हा संपूर्ण सातदिवे परिवार, आपण सर्व परिवारातील नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, हितचिंतक, आपल्या सर्वांप्रती मी मंगलकामना अर्पण करतो. उपस्थितांनो, आपण सर्व श्रद्धावान आहातच. मागील अनेक वर्षांपासून आम्ही तुम्हाला ओळखतो. बरेच कार्यक्रम आपल्या घरामध्ये संपन्न झालेत. विद्वान वरिष्ठ भिक्खूगणसुद्धा आपल्या घरी येऊन गेलेले आहेत. ज्याप्रमाणे इतर लोकांकरिता मॅक्झिमम व्यावहारिक दृष्टिकोनातून धम्मदेसना केली जाते, आपल्याकडे मात्र प्युअर आध्यात्मिक धम्मदेसना ऐकणारा वर्ग निर्माण झालेला आहे. कारण व्यावहारिक दृष्टिकोनातून तर आपण सगळे समजून घेतोच, आध्यात्मिक दृष्टिकोनातून धम्म समजून घेणं हे मात्र खूप जास्त हिताचं आहे. त्यामुळे जसं आपले हेरेकर परिवार असेल, आपला सातदेव परिवार आहे, तर आपल्या परिवारामध्ये नेहमीच प्युअर स्पिरिच्युअल म्हणजे शुद्ध आध्यात्मिक विषयांना धरूनच धम्मदेसना ऐकण्याकरिता आपण सर्व नेहमीच तयार असतात. त्यामुळे आम्हीही विचार केला की धम्म मार्गातील जो आध्यात्मिक मार्ग आहे, म्हणजे आध्यात्मिक म्हणजे त्याला म्हणता येईल की जसं आपण त्याला म्हणतो अभिधम्म, शरीर आणि मन यांच्यामध्ये असलेला पारस्परिक संबंध, म्हणजे मनाचा शरीरावर काय परिणाम होतो किंवा शरीराचा मनाशी काय संबंध आहे, आणि त्या संबंधामधून उत्पन्न होणारे जे काही विविध धर्म आहेत, धर्म म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनाचा धर्म नाही, आपण आध्यात्मिक बोलत आहोत, विविध जे काही विचार संस्कार किंवा कुशल असो अकुशल असो, आणि या सर्वांचा अभ्यास अभिधम्मामध्ये केला जातो. त्याला अभिधम्म असं म्हणतात. त्यामुळे भगवान बुद्धाच्या उपदेशिलेल्या धम्म मार्गाचा अनुसरण करीत असताना या धम्म मार्गाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक अशा दोन्हीही दृष्टिकोनातून समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं आता आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला, आणि या ग्रंथामध्ये एक स्पेशल धम्म म्हणजे काय एक चॅप्टर बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. तर ज्यामध्ये व्यावहारिक गोष्टी पण सांगितलेल्या आहेत आणि आध्यात्मिक गोष्टी पण सांगितलेल्या आहेत, दोन्ही पद्धती. जसं आता आपण म्हणतो की हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये, मद्यपान करू नये, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवन जगत असताना त्या व्यावहारिक गोष्टी ज्या आहेत त्याचं आचरण तुम्हाला करावं लागतं.
पण जेव्हा याच्या पलीकडे माणूस जेव्हा पाऊल ठेवतो, म्हणजे व्यावहारिक जीवन त्याचं सुखी झालेलं आहे, त्याचे कर्म सुधारलेले आहेत, शारीरिक कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म सगळे सुधारलेले आहेत, तेव्हा तो जेव्हा पुढं पाऊल टाकतो तेव्हा तो आध्यात्मिक क्षेत्राकडे वळतो. तर या ठिकाणी आध्यात्मिक याचा अर्थ आपण घेऊया, आपलं जे मन आहे या मनाची शुद्धता करणे, आपल्या चित्ताची शुद्धता करणे, या अर्थाने आपण अध्यात्म हा शब्द घेऊया. कारण व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण अध्यात्म शब्द वापरला तर ते काय म्हणतात, आपलं आणि देवाचं जे काही संबंध आहे, फोन कॉलिंग सुरू होते देवासोबत, ईश्वरासोबत, जो कोणी निर्माता असेल ते म्हणजे अध्यात्म. त्यामुळे त्या अर्थाने आपण अध्यात्म शब्द इथे घेणार नाही. भगवान बुद्धांनी ज्या अर्थाने हा शब्दप्रयोग इथे वापरलेला आहे तो म्हणजे प्युअरली आपल्या चित्ताची शुद्धता, म्हणजे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक सुख आहे. दुसरा कोणता अर्थ नाही आहे. चित्ताची शुद्धता होणे, चित्ताला शुद्ध करणे म्हणजे खऱ्या अर्थाने हे आध्यात्मिक सुख आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. तर हे जे आध्यात्मिक सुख आहे म्हणजे चित्ताची शुद्धता आहे, याचं धम्म मार्गामध्ये काय महत्त्व आहे ते थोडं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जसं मी तुम्हाला आता बाबासाहेबांच्या लिहिलेल्या ग्रंथाचं उदाहरण दिलं, धम्म म्हणजे काय. तर याच चॅप्टरमध्ये 3रा क्रमांकावर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात, धम्म म्हणजे काय या चॅप्टरमध्ये, की निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म होय. आपण सर्वांनी ते वाचलं असेलच. निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म होय. तर आता निब्बाण हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तर आपल्याला जे व्यवहारामध्ये निब्बाण या शब्दाचा अर्थ काय होतो, एखादा व्यक्ती जेव्हा मृत्यूला प्राप्त होतो, मरतो, तर सहजरित्या व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो, तो व्यक्ती निर्वाणस्थ झाला आहे ना, म्हणजे तो मृत्यूला प्राप्त झाला, असा व्यवहारातला अर्थ आहे. पण हा अर्थ एकदम चुकीचा आहे. बुद्ध प्रणीत जी निब्बाण संकल्पना आहे, ही संकल्पना आजच्या या व्यावहारिक संकल्पनेपेक्षा फार वेगळी आहे. आजच नाही तर भगवान बुद्धांच्या काळातही भगवान बुद्धांच्या म्हणजे बुद्ध प्रणीत निब्बाण संकल्पना बुद्ध काळातील निब्बाण संकल्पनेपेक्षा फार वेगळी होती. कारण भगवान बुद्धाने जेव्हा निब्बाणाचा अर्थ स्पष्ट केला, निब्बाण सांगितलं, त्या काळामध्ये बुद्धाच्याही काळामध्ये निब्बाण सांगणारे अनेक पंथ होते. जवळपास 62 प्रकारचे पंथ बुद्ध काळामध्ये होते. ते सुद्धा दावा करायचे की आम्ही निब्बाण सांगतो, आम्ही निब्बाण सांगतो. मग काही लोक निब्बाणाचा वेगवेगळा वाकडाच काहीतरी अर्थ लावायचे. तर बुद्ध काळामध्ये निब्बाण सांगणारे असे प्रमुख 4 संकल्पना किंवा 4 विचारसरणी होत्या. निब्बाण सांगणारे 4 विचारसरणी होत्या. तर बुद्ध काळामध्ये ज्याला जसं आपण निब्बाण म्हणतो, तर बुद्ध काळात त्या निब्बाण संकल्पनेला ते पंथ मोक्ष असं म्हणायचे, की हेच खरं निब्बाण आहे, हेच खरं निब्बाण आहे. तर अशा प्रकारे निब्बाणाचा अर्थ सांगणारे किंवा निब्बाण संकल्पना स्पष्ट करणारे मुख्यतः 4 प्रकारची विचारसरणी बुद्ध काळामध्ये रुजलेली होती. त्यापैकी जे 4 विचारसरणी आहे, पहिली जी विचारसरणी आहे ती म्हणजे लौकिक निब्बाण, दुसरं यौगिक निब्बाण, तिसरं ब्राह्मणी निब्बाण आणि चौथं औपनिषेधिक निब्बाण. ह्या 4 प्रकारच्या निब्बाण संकल्पना भगवान बुद्धांच्या काळामध्ये समाजामध्ये रुजलेल्या होत्या. यापैकी जी लौकिक निब्बाण संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये असं सांगितलं जायचं की या जीवनामध्ये खा प्या मजा करा, हे जीवन परत परत मिळत नाही, या जीवनाचा आनंद उपभोगा, खा प्या मजा करा. तर अशा प्रकारची संकल्पना सांगणारा म्हणजे लौकिक निब्बाण याला म्हणायचे. दुसरा जो आहे यौगिक निब्बाण, यामध्ये असं सांगितलं जायचं की अरे या जीवनामध्ये काहीही तथ्य नाही आहे, त्यामुळे या घरादाराचा त्याग करा, या घरादाराचा त्याग करा, संसाराचा त्याग करा, दूर पहाडामध्ये जा, जंगलामध्ये जा, दऱ्याखोऱ्यामध्ये जा, तिथं तपश्चर्या करा, देहदंड करा. अशा प्रकारची पण संकल्पना सांगितली जायची. म्हणजे जसं म्हणतो योगी, एक योगी असतो साधू महाराज, त्याला योगी म्हणतो आपण. तर त्याप्रमाणे योगी बनून किंवा साधू महाराज बनून घर संसार त्यागून दूर जंगलखोऱ्यात पहाडामध्ये जायचं आणि तिथे तपश्चर्या करायची. तर त्याला म्हणायचे यौगिक निब्बाण. औपनिषदिक निब्बाणामध्ये आणि ब्राह्मणी निब्बाणामध्ये साम्य होतं.
कारण ब्राह्मणी निब्बाण म्हणजे ब्राह्मणांद्वारा सांगितलेला मोक्ष आणि औपनिषदिक निब्बाण म्हणजे जी काही जुने उपनिषद वगैरे ग्रंथ होते त्याच्यामध्ये सांगितलेला जो निब्बाण मोक्ष होता. कारण या दोन्हीही निब्बाण संकल्पनेमध्ये साम्य होतं. ते असं होतं की आपलं शरीर आणि आत्मा हे स्वतंत्र आहे. आत्मा जरी शरीरामध्ये असेल, कशामध्ये? ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण संकल्पनेमध्ये. म्हणजे शरीरामध्ये आत्मा आहे, पण आत्मा हा स्वतंत्र आहे. जरी शरीरामध्ये असेल, आत्मा हा स्वतंत्र आहे. आणि शरीर जेव्हा मृत्यूला प्राप्त होतं तर आत्मा दुसरं शरीर धारण करतं, कारण आत्मा हा स्वतंत्र आहे, शरीरासोबत त्याचं काही जॉईंट नाही आहे. आत्मा दुसरं शरीर धारण करतं, ते म्हणजे त्याचा पुनर्जन्म झाला, तो आत्मा पुन्हा जन्मास आला. तर याला अशा पद्धतीने आत्म्याचा मोक्ष म्हणून ब्राह्मणी आणि औपनिषदिक संकल्पनेमध्ये सांगितलं जायचं. आता ज्या अर्थी भगवान बुद्धांनी आत्म्याचं अस्तित्व नाकारलेलं आहे, आत्म्याचं अस्तित्व नाकारलेलं आहे, त्यामुळे ब्राह्मणी संकल्पनेतले निब्बाण आणि औपनिषदिक संकल्पनेतील निब्बाण संकल्पना अमान्य करणे किंवा त्याला त्याज्य करणे हे बुद्धांना काय तेवढं कठीण गेलं नाही. कारण आत्माच नाही ना, आत्मा अमान्य केलेला आहे. पण तू एकीकडे पाहतो की यौगिक आणि लौकिक आणि यौगिक निब्बाण संकल्पना जर आपण विचारात घेतली, तर जर आपण लौकिक निब्बाणाचा जर विचार केला की खा प्या मजा करा, हे जीवन परत परत मिळत नाही बरं, ह्या जीवनाचा आनंद उपभोगा, खा प्या मजा करा. जर एखादा व्यक्ती या संकल्पनेप्रमाणे जर जीवन जगू लागला, फक्त खाणे पिणे मौज मजा करणे, भगवान बुद्ध म्हणतात ही जी निब्बाण संकल्पना आहे, ही निब्बाण संकल्पना जीवनामध्ये जडत्व निर्माण करणारी आहे, जडत्व निर्माण करणे आहे. हे आणि हे जे जडत्व आहे हे म्हणजे दुःख आहे, म्हणजे वेटनेस, भारीपणा जीवनात निर्माण, जडत्व. कारण जर व्यक्ती खाणं पिणंच करत असेल तर माणसामध्ये जडत्व निर्माण होईलच ना. हे जे जडत्व आहे हे जडत्व माणसाला दुःख देणार आहे. म्हणून लौकिक निब्बाण संकल्पनातलं जे निब्बाण संकल्पना आहे ती सुद्धा माणसाला परिपूर्णपणे सुख देऊ शकत नाही. त्यानंतर भगवान बुद्ध त्या यौगिक संकल्पनेबद्दल बोलतात की जर यौगिक संकल्पना जर आपण विचारात घेतली की एखाद्या व्यक्तीला जर सुख पाहिजे असेल तर त्याने काय करायचं? त्याने घरदार सोडायचं, त्याने गृहत्याग करायचा, दूर जंगलामध्ये पहाडांमध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन गुफ्यांमध्ये जाऊन ध्यान साधना करा, व तपश्चर्या करा किंवा देहदंड करा आणि अशा प्रकारे त्याने यौगिक सुख प्राप्त करायचं. भगवान बुद्ध म्हणतात की ही जी यौगिक संकल्पना आहे ही सुद्धा यौगिक निब्बाण आपल्याला परिपूर्ण सुख देऊ शकत नाही. कारण जर एखाद्याला सुख पाहिजे असेल तर याचा अर्थ त्याला घरदार सोडावं लागेल, त्याला घरदार सोडून म्हणजे संसार सोडून त्याला जंगलात दऱ्याखोऱ्यात जावं लागेल. असं जर सर्वांनीच विचार केला तर संसार तर शून्य होऊन जाईल ना, संसारामध्ये कोणीच थांबणार नाही, संसार शून्य होऊन जाईल. आणि दुसऱ्या अर्थाने जोपर्यंत तो व्यक्ती त्या ध्यान साधनेमध्ये आहे, त्या योग साधनेमध्ये आहे, तोपर्यंत त्याला सुख मिळते. जेव्हा तो पुन्हा संसारामध्ये येतो तेव्हा काय होते? परत त्याला दुःख होते ना. जसं 10 दिवसाचा योग करायला जातात ना तुम्ही, विपश्यना करायला जाता ना, 10 दिवसपर्यंत जोपर्यंत हा संसार सोडून सगळं बरोबर आहे ना, तोपर्यंत 10 दिवस मस्त वाटते. आणि घरी आलं की काय होते? पुन्हा दुःख होते, पुन्हा टेन्शन, पुन्हा ताण तणाव. ही झाली यौगिक संकल्पना. याचा अर्थ असा नाही आहे बरं की ते सुद्धा फायदेशीर नाही आहे, ते परिपूर्ण सुख नाही आहे, ते परिपूर्ण सुख दिलेलं नाही आहे. यौगिक संकल्पना जर आपल्याला जर अर्थपूर्ण घ्यायची असेल तर जोपर्यंत तो व्यक्तीच्या योगामध्ये आहे, योग साधना करत आहे, तोपर्यंत त्याला सुख प्राप्त होते. पण जेव्हा योग साधना सोडून किंवा त्या मार्गातून येऊन पुन्हा तो संसारामध्ये येतो तर त्याला पुन्हा दुःख होते. अशा प्रकारची यौगिक संकल्पना बुद्ध काळामध्ये रुजलेली होती. तर जेव्हा भगवान बुद्धांनी त्यांनी प्रणीत केलेली निब्बाण संकल्पना जेव्हा स्पष्ट केली तर त्यांनी या चारही निब्बाण संकल्पनेचा त्याग केलेला आहे. त्यांनी या चारही निब्बाण संकल्पनेचा त्याग केला आणि त्यांनी खऱ्या अर्थाने निब्बाण म्हणजे काय याचा अर्थ आणि मार्ग त्यांनी स्पष्ट केला. ज्यावेळेस तुम्ही बुद्ध प्रणीत निब्बाण संकल्पनेचा अभ्यास कराल तर तुम्हाला एक गोष्ट सुस्पष्ट होईल की भगवान बुद्धांनी जो निब्बाण सांगितलेला आहे, तर बुद्ध प्रणीत निब्बाण संकल्पनेमध्ये मुख्यतः 3 गोष्टींचा अंतर्भाव होतो.
हे स्वतः बाबासाहेबांनी पण सांगितलेलं आहे. मुख्यतः 3 गोष्टींचा अंतर्भाव होतो त्या निब्बाण म्हणजे बुद्ध प्रणित निब्बाण संकल्पनेमधील पहिली जी गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे भगवान बुद्ध आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचं सुख कसं प्राप्त करता येईल यावर जास्त जोर देतात. आत्म्याचा मोक्ष नाही आहे, कारण बुद्धानं आत्मा नाकारलेला आहे. आत्मा नाहीच आहे, बुद्धानं आत्मा नाकारलेला आहे. त्यामुळे आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचं सुख कसं प्राप्त करता येईल ही पहिली गोष्ट भगवान बुद्धांच्या निब्बाण संकल्पनेमध्ये अंतर्भूत होते. दुसरी गोष्ट, हे जे प्राण्याचं सुख आहे हे मृत्यूनंतर नाही घ्यायचं. प्राण्याचं जे सुख आहे ते मृत्यूनंतर नाही, तर ते जिवंतपणीच माणसाला प्राप्त कसं करता येईल ही दुसरी गोष्ट भगवान बुद्धांच्या निब्बाण संकल्पनेमध्ये होती. आणि तिसरी गोष्ट भगवान बुद्धांच्या निब्बाण संकल्पनेमधली ती ही की हे जे सुख आपल्याला प्राप्त करायचं आहे जिवंतपणी, तर हे सुख प्राप्त करण्यासाठी त्याला आपलं जे मन आहे या मनाला शुद्ध करावं लागेल. ही तिसरी गोष्ट बुद्ध प्रणित निब्बाण संकल्पनेमध्ये होती. म्हणजे जर तुम्ही बुद्ध प्रणित निब्बाण संकल्पनेचा अर्थ जर व्यवस्थित जाणून घेतला तर भगवान बुद्धांनी माणूस आणि माणसाचं मन यावरती जास्त जोर दिलेला आहे. माणूस आणि माणसाचं मन, की जोपर्यंत माणसाचं मन हे शुद्ध होणार नाही, त्या सर्व प्रकारच्या विकारातून मुक्त होणार नाही, तोपर्यंत माणूस सुखी होऊ शकत नाही. तोपर्यंत माणूस सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी हे स्पष्ट करताना सांगितलेलं आहे की जोपर्यंत या म्हणजे हे आपलं जे मन आहे या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या जे काही विकारांच्या ज्वाला आहेत, अग्नी, ज्याप्रमाणे अग्नी पेटतो ना, तर ज्या म्हणजे या मनातील जो अग्नी आहे, विकारांचा अग्नी, हा अग्नी जोपर्यंत शमत नाही, हा अग्नी जोपर्यंत विझत नाही, हे विकार जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत माणसाला सुख प्राप्त होत नाही. म्हणून ही संकल्पना आपण व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षूंना उपदेश करून सांगतात की भिक्खूंनो, हा संपूर्ण संसार एक प्रकारचा अग्निकुंड आहे. अग्निकुंड की ज्याप्रमाणे त्या अग्निकुंडातील अग्नी सतत पेटत असतो, त्या अग्निकुंडाप्रमाणे आपलं शरीरसुद्धा सतत पेटत राहते. मग भगवान बुद्ध स्पष्ट करतात की या ठिकाणी काय काय पेटत आहे. आपल्या शरीर हे जे आहे, हे जी काया आहे, या कायेमध्ये, या शरीरामध्ये काय काय पेटत आहे. मग भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, या कायेमध्ये आपले जे चक्षु आहेत म्हणजे डोळे, हे डोळे पेटत आहेत. आपले जे कान आहे हे कान पेटत आहेत. आपलं जे नाक आहे हे नाक पेटत आहे. आपली जी जिव्हा आहे, जीभ, ही जिव्हासुद्धा पेटत आहे. आपले जे शरीर आहे, स्किन, ही सुद्धा पेटत आहे. किंवा मनामध्ये उत्पन्न होणारे संकल्प, विकल्प, संस्कार, हे सुद्धा पेटत आहे. हे कंटिन्युअसली सतत पेटत राहतात. माणूस जेव्हा जागा आहे तेव्हाही पेटतात कंटिन्युअसली, आणि माणूस जेव्हा झोपलेला आहे तेव्हाही पेटत राहतात. माणूस झोपलेला आहे म्हणजे माणूस, बघा स्वप्न पडतात ना माणसाला, म्हणजे काय, ते मनात काहीतरी चालू आहे, काहीतरी पेटणं सुरू आहे, म्हणून तर माणसाला स्वप्न पडतात कंटिन्युअसली. तर बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, आपले हे जे शरीर आहे हे सतत जळत आहे, हे पेटत आहे एका अग्निकुंडाप्रमाणे. आणि हे कशामुळे पेटत आहे. भगवान बुद्ध सांगतात की भिक्खूंनो, हे जे शरीर पेटत आहे हे कशामुळे पेटत आहे. तर याचं मागचं कारण भगवान बुद्ध सांगतात की या ठिकाणी अग्नींच्या ज्वाला भडकत आहेत. कोणता अग्नी आहे. मग भगवान बुद्ध म्हणतात रागाचा अग्नी चित्तामध्ये कंटिन्युअसली भडकत असतो. रागाग्नी, त्याला रागाग्नी म्हटलेला आहे. रागाग्नीमुळे लोभाग्नी पेटत आहे, तर लोभाग्नीमुळे सतत पेटत आहे. मोहाग्नी चित्तामध्ये कंटिन्युअसली पेटत आहे, आणि त्यामुळे हे सगळं पेटत आहे. तर रागाचा रागाग्नी, द्वेषाचा द्वेषाग्नी आणि मोहाग्नी, या अग्नीमुळे कंटिन्युअसली हे जे शरीर आहे हे शरीर पेटत आहे. जसं डोळ्याला एखादं दृश्य दिसलं तर दृश्यामुळे डोळे लगेच पेटतात. कानाने एखादा शब्द ऐकला तर त्या शब्दामुळे आपले कान लगेच पेटतात. किंवा
या नाकाने जर आपण एखादा गंध घेतला तर त्या गंधामुळे आपलं नाक लगेच पेटतो. ह्या आध्यात्मिक वाक्यप्रचार पेटणं म्हणजे याला माचीसची गरज नाही आहे, पण सतत पेटत आहे. किंवा जिव्हा जी आहे, या जीवाला एखादा रस चाखला आपण, त्या रसामुळे आपली जीवा पेटत आहे. आपल्या शरीराला कोणाचा स्पर्श झाला, त्या स्पर्शामुळे शरीर पेटत आहे. मनामध्ये नाना प्रकारचे चित्त धर्म उत्पन्न झाले, त्यामुळे चित्तही पेटत आहे. तर अशा प्रकारे हे जे शरीर आहे एका अग्निकुंडाप्रमाणे सतत पेटत आहे, सतत पेटत आहे. आणि या पेटलेल्या अवस्थेमुळे माणूस कंटिन्युअसली दुःखाला सामोरे जात आहे. भगवान बुद्ध म्हणतात की निब्बाण या शब्दाचा जो वाकडा अर्थ त्यावेळेस लावला जायचा की निब्बाण म्हणजे फुंकर घालणे. निब्बाण म्हणजे फुंकर घालणे. तर फुंकर घालणे म्हणजे काय? एखादा व्यक्ती जेव्हा मरण पावतो तर तो सुखाला प्राप्त झाला, तो निब्बाणाला प्राप्त झाला. तर निब्बाण म्हणजे मृत्यू नाही आहे, अशी संकल्पना बुद्धानं सांगितलेली नाही आहे. कारण बुद्ध म्हणतात की जिवंतपणे सुख तुम्हाला प्राप्त करता आलं पाहिजे. तेव्हा हे जे विकार आहेत, हे विकार जोपर्यंत परिपूर्णपणे असं शांत होणार नाही, हे म्हणजे हे विकार पूर्णपणे शांत होणार नाही, तोपर्यंत मन शुद्ध होणार नाही. तर जेव्हा भगवान बुद्धाने मार्ग सांगितला तर एक प्रज्ञावान व्यक्ती, मग तो भिक्षू असो, भिक्षुणी असो, तुमच्यासारखा उपासक असो, उपासिका होतो, तेव्हा त्याच्यामध्ये ती प्रज्ञा जागृत होते. अरे मी जे दुःखी आहे तर माझ्या दुःखाला कारण हे मीच आहे. म्हणजे माझ्यामध्ये पेटत असलेला हा जो अग्निज्वाला आहे, ह्या विकारांचा अग्निज्वाला, ह्या अग्निज्वालाला मला थंड करावं लागेल, याला शांत करावं लागेल. हे तो प्रज्ञापूर्वक जाणतो आणि प्रज्ञापूर्वक जाणून मग तो मुक्तीच्या मार्गाने लागतो. मग जो बुद्धाने सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाने जाऊन तो आपल्या चित्तातील या सर्व प्रकारच्या ज्वाला तो शांत करण्याचा प्रयत्न करतो. एका प्रसंगामध्ये श्रावस्तीमध्ये विहार करीत असताना भगवान बुद्ध भिक्खूंना उपदेश करतात आणि भगवान बुद्ध त्या उपदेशामध्ये सांगतात की भिक्खूंनो, निब्बाण म्हणजे काय? तर निब्बाण म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये परिपूर्णपणे निर्दोष होणे, कोणत्याच प्रकारचा दोष नसणे, निर्दोषयुक्त जीवन म्हणजे निब्बाण होय, असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी भिक्खूंना स्पष्ट करतात. आणि नंतर मग सारिपुत्ताला सांगतात की सारिपुत्त, आणि याच्या पुढील जे उपदेश आहे तो तुम्ही करा. भगवान बुद्ध कुटीमध्ये निघून जातात आणि त्यानंतर मग भगवान बुद्धांच्या गेल्यानंतर सारिपुत्त त्या भिक्खूंना सांगतात की निब्बाण म्हणजे काय? तर निर्दोषयुक्त जीवन जगायचं असेल तर निर्दोषयुक्त जीवन म्हणजे काय? तर आपल्या कायेने, आपल्या वाचेने आणि आपल्या चित्ताने कोणत्याच प्रकारचं अकुशल कर्म होऊ न देणे, यालाच निर्दोषयुक्त जीवन असं म्हणतात. आणि तेच खरं निब्बाण आहे. म्हणजे धम्म मार्गावर चालण्याकरिता पुरेसा असा तुमच्या मनावर तुमचा ताबा असणे म्हणजे निब्बाण होय. साधा सोपा अर्थ आहे. धम्म मार्गावर चालण्याकरिता तुमच्या मनावर एक पुरेसा ताबा असणं, नियंत्रण असणं म्हणजे निब्बाण होय. मग जेव्हा सारिपुत्त म्हणते अशा प्रकारे निब्बाण संकल्पना स्पष्ट करतात, तर ते म्हणतात की एक व्यक्ती, मग तो भिक्षू, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका, मग तो आपल्या या सर्व कर्माला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. कायेने अकुशल कर्म होऊ देत नाही, आपल्या वाणीने अकुशल कर्म होऊ देत नाही, आणि अशा प्रकारे आपल्या चित्तामध्ये पण कोणता अकुशल भाव उत्पन्न होऊ देत नाही, कोणते विकार उत्पन्न होऊ देत नाही. मग जे जे विकार आहेत, मग ते कोणतेही विकार असू द्या, तर या विकारांपासून स्वतःला मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. भगवान बुद्धांनी चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या या विकारांना जेव्हा जाणलं तर ते स्पष्ट करतात, हे जे विकार आहेत हे विकारसुद्धा 3 प्रकारचे आहेत. मग चित्तात जे विकार उत्पन्न होतात हे विकारसुद्धा, म्हणजे याची 3 प्रवर्ग केले बुद्धाने, विकारचे 3 प्रवर्ग केले. पहिल्या प्रवर्गामध्ये भगवान बुद्ध सांगतात की ही तृष्णा आहे, ज्या तृष्णेमुळे कामुकता आणि आसक्ती निर्माण होते. दुसऱ्या प्रवर्गामध्ये वितृष्णा आहे. वितृष्णा म्हणजे या वितृष्णेमुळे द्वेष आणि राग उत्पन्न होतो. आणि तिसरा प्रवर्ग आहे अविद्या, ज्या अविद्येमुळे मूर्खता आणि जडत्व निर्माण होते. जसं तृष्णा उत्पन्न झाली कशाबद्दल, हे जे जडत आहे, हे नाही, जे काही विषय आहेत या शब्दांबद्दल तृष्णा निर्माण झाली, किंवा दृश्याबद्दल तृष्णा उत्पन्न झाली, गंधाबद्दल तृष्णा उत्पन्न झाली. तर ही जी तृष्णा आहे आपल्याला वेदना देतात.
प्रत्येक ठिकाणी वेदना, ज्याला तुम्ही आपण म्हणतो संवेदना. जसं विषयांचा स्पर्श आपल्या या इंद्रियांना झाला तर लगेच इथं वेदना होतात. जर सुखद असेल म्हणजे तृष्णा सुखद असेल तर त्या तृष्णेतून उत्पन्न काय होते? कामुकता आणि आसक्ती. तर मग काय म्हणतात? मला ते पाहिजे, आसक्ती निर्माण झाली. ते मला पाहिजे. म्हणजे या तृष्णेतून काय उत्पन्न झालं? आसक्ती आणि कामुकता. किंवा त्या वेदनेमुळे, ती जर वेदना ही दुःखद वेदना असेल तर त्या दुःखद वेदनेमुळे म्हणजे या तृष्णेमुळे काय उत्पन्न होत आहे? राग, द्वेष. नाही ते नाही पाहिजे, नको पाहिजे, नाही पाहिजे, मला नाही पाहिजे ते. त्यामुळे आपण त्याचा द्वेष करतो, त्याचा राग करतो. किंवा हेही न जाणल्यामुळे ही अविद्या उत्पन्न झालेली आहे. त्या अविद्येमुळे उत्पन्न होणारे जडत्व आणि मूर्खता, म्हणजे अशा प्रकारे या सर्व प्रकारच्या विकाराच्या उत्पन्नेमुळे माणसाला दुःख भोगावं लागते. तेव्हा सारीपुत्त म्हणते त्या निर्दोषयुक्त जीवनाला अर्थ स्पष्ट करतात. जर एखाद्याला निर्दोषयुक्त जीवन जगायचं असेल, निब्बाण प्राप्त करायचं असेल, तर या जीवनामध्ये आपल्या कायेकडून होणारे अकुशल कर्म, आपल्या वाचेकडून होणारे अकुशल कर्म आणि आपल्या चित्ताकडून होणारे अकुशल कर्म, या तीनही प्रकारच्या अकुशल कर्मांपासून स्वतःला परावृत्त करणे म्हणजे निब्बाण होय. असा साधा अर्थ म्हणते सारीपुत्त त्या भिक्खूंना समजावून सांगतात. आणि हे जर आपल्याला साध्य करायचं असेल, म्हणजे अकुशल कर्मापासून स्वतःला परावृत्त करून जर कुशल उत्पन्न करायचं असेल, तर सारीपुत्त म्हणतात की यालाच आपल्याला भगवंतांनी उपदेशिलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा लागेल. अष्टांगिक मार्ग, भगवान बुद्धांनी अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. ज्या 8 अंगांनी युक्त हा जो मार्ग आहे, जो मार्ग एका साधकाला किंवा एका अनुयायाला या कायिक, वाचिक आणि मानसिक अकुशल कर्मापासून त्याला परावृत्त करतो, मुक्त करतो. तर मग सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा आजीवो, सम्मा कंबोत्तो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी, हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. मग या आर्य अष्टांगिक मार्गाने चालत म्हणजे आचरण करत तो प्रज्ञावान व्यक्ती, धम्म अनुयायी, आपल्या कायेचे कर्म सुधरवतो, आपल्या वाचेचे कर्म सुधरवतो, आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या अकुशल संस्काराला तो परावृत्त करतो आणि शुद्ध करतो. चित्ताला, कायिक कर्माला, वाचिक कर्माला आणि चित्ताच्या कर्माला शुद्ध करतो. ते खरं निर्दोषयुक्त जीवन आहे. आणि निर्दोषयुक्त जीवन हे आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण केल्यानेच माणसाला प्राप्त होते, असं त्या ठिकाणी सारीपुत्त म्हणते सांगतात. याचा अर्थ असा आहे की निब्बाण म्हणजे काय? तर निब्बाण म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गावर चालणे म्हणजे निब्बाण होय. असा एकदम साधा सोपा आपल्याला समजेल असा अर्थ आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. निब्बाणाच्या संकल्पनेमध्ये हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे की जो व्यक्ती आर्य अष्टांगिक मार्गाला समजून घेतो, त्या मार्गाने तो चालतो आणि त्या मार्गाने चालून आपल्या कायिक, वाचिक आणि चैतिक कर्माला तो शुद्ध करतो, ते खऱ्या अर्थाने निब्बाण आहे. पण काही ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की वाकडा अर्थ लावला जातो की निब्बाण म्हणजे मृत्यूला प्राप्त होणे, निब्बाण म्हणजे मरणे. तर हा अर्थ या ठिकाणी अपेक्षित बिलकुलच नाही आहे. पण भगवान बुद्ध म्हणतात, जर एखादा व्यक्ती जो या निब्बाणाच्या मार्गावर चालत आहे आणि निब्बाणाच्या मार्गाने चालता तो व्यक्ती जेव्हा मृत्यूला प्राप्त झाला, तो कोण? जो निब्बाणाच्या मार्गावरती आरूढ आहे. तर असा व्यक्ती निब्बाण प्राप्त केलेला, जेव्हा तो व्यक्ती मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा त्याला परिनिब्बाण असं म्हणतात. परिनिब्बाण म्हणजे तो मृत्यूला प्राप्त झालेला आहे. मग बुद्ध सुद्धा निब्बाणाला प्राप्त झाले, परंतु भगवान बुद्ध महान आहेत, भगवान बुद्ध सर्वात श्रेष्ठ आपले गुरु आहेत. म्हणून बुद्धांच्या मृत्यूला किंवा बुद्धांच्या शरीर त्यागाला आपण परिनिब्बाण पण म्हणत नाही. काय म्हणतो? महापरिनिब्बाण, की भगवान बुद्धांनी आपलं पवित्र देह त्यागला, म्हणजे व्यावहारिक भाषेमध्ये ते मृत्यूला प्राप्त झाले, म्हणजेच ते महापरिनिर्वाणास प्राप्त झालेले आहे. तर असा हा सोपा अर्थ भगवान बुद्धाने सांगितलेला आहे. त्यामुळे निब्बाण या शब्दाचा, म्हणजे ज्याला म्हणूया आपण की या शब्दाचा जो आध्यात्मिक अर्थ आपण जर घेतला तर बस एकच आहे, आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करणे म्हणजे निब्बाण होय. याच मार्गाला आपण दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतो, याच मार्गाला आपण मध्यम मार्ग म्हणतो, याच मार्गाला आपण दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतो. हाच आपला निब्बाण प्राप्तीचा
निब्बानाचा मार्ग आहे. जेव्हा या शब्दाचा आपण अर्थ काढतो ना, शाब्दिक अर्थ निर्वाण, आपण त्याला पण निब्बान म्हणतो. निर्वाण म्हणजे काय? वाण म्हणजे विकार, निर म्हणजे नष्ट करणे. म्हणजे एक व्यक्ती आपल्यातील सर्व प्रकारचे वाण, सर्व प्रकारचे विकार नीर करतो, नष्ट करतो, म्हणजे तो निर्वाण नष्ट झाला, तो निर्वाण पदाला प्राप्त झाला. तर अशा प्रकारे याच मानवी जीवनामध्ये जिवंतपणे या सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करून जो व्यक्ती चित्ताच्या परिशुद्धतेला प्राप्त करतो त्याच खऱ्या अवस्थेला निब्बान अवस्था असं म्हणतात. तर अशा प्रकारचा अर्थ आपण निब्बानाचा घ्यायला पाहिजे. ज्या वेळेस एक प्रज्ञावान व्यक्ती भगवान बुद्धाने सांगितलेल्या या निब्बान संकल्पनेचा अर्थ व्यवस्थित जाणतो, तर तो त्याप्रमाणे आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करून या निब्बान अवस्थेला प्राप्त करतो. याच जन्मामध्ये, मृत्यूच्या नंतर नाही, याच जन्मात प्राप्त करतो. त्यामुळे इतर जे काही चुकीचे अर्थ लावून निब्बान संकल्पना सांगतात किंवा ज्याला ते मोक्ष म्हणतात, तो मोक्ष किंवा त्या प्रकारची निब्बान संकल्पना बुद्धिझममध्ये नाही आहे. भगवान बुद्धांनी साधा सरळ अर्थ सांगितलेला आहे. तो अर्थ आपण खूप चांगल्या प्रकारे जाणला पाहिजे आणि त्या अर्थाने जाणून त्या मार्गाचं आचरण करून आपणही आपल्या जीवनामध्ये परमसुख असं हे निब्बानाचं सुख आपणही प्राप्त करायला पाहिजे. तेव्हा आपण सर्वच या मार्गामध्ये नेहमीच आरूढ असता, भिक्खू संघाकडून धम्मदेशना ग्रहण करता आणि धम्म खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेण्याचाही प्रयत्न करता. नक्कीच आपल्या मनातील श्रद्धा द्विगुणित आहे. नेहमी या श्रद्धेमध्ये वाढ व्हावी आणि या द्विगुणित झालेल्या, वृद्धिंगत झालेल्या श्रद्धेने आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण व्हावं अशी मी मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.